जसं तुम्ही आता म्हणालात, की बॉरोवर वाचायचा आहे, तर त्याच्यासोबतच काही डॉक्युमेंटेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये काय काळजी घेणं बँकर्सनी हे गरजेचं आहे. कारण होतं कसं आम्ही आता ऑडिट करतानाही बघतो, बॉरोवरला जोपर्यंत अमाउंट डिस्बर्स होत नाही, तोपर्यंत तो कुठेही सही करतो. पण वन्स द अमाउंट इस डिस्बर्स्ड, ही विल नॉट व्हिजिट द ब्रांच. ब्रांचेस. आणि मग नंतर कंप्लायन्स करणं, तो राहून जातो किंवा मग ऑडिटमध्ये निघतं. मग ते काहीतरी कागदं घेतली जातात. पण हे कुठेतरी कसं मॅनेज करायचं? तुम्ही जर लेटेस्ट बघितलं असेल, तर क्रेडिट मॉनिटरिंग डिपार्टमेंट किंवा अर्ली वॉर्निंग सिग्नल ही जी कन्सेप्ट येऊ घातली आहे. तर नॅशनलाइज बँकांनी 250 कोटी प्लस असलेल्या ॲडव्हान्सेसमध्ये प्रत्येक ठिकाणी काही एजन्सीज आता अपॉइंट केलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे हा एकदम व्हॅलिड मुद्दा आहे, की एकदा आपण लोन दिल्यानंतर बॉरोरकडे आपणही जात नाही आणि बॉरोर आपल्याकडे फिरत नाही. अनलेस अँड अंटिल अकाउंट फॉल इन SMA 2 ऑर इनवॉल्व्ड. जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत बँकर्सही जागे होत नाहीत आणि बॉरोवरही जागे होत नाही. पण बॉरोवर नंतर चाणाक्ष झालेला असतो. असतो. बिकॉज त्याला पैसे मिळाले असतात. बरोबर आहे. तर मला असं वाटतं अर्ली वॉर्निंग सिग्नल आणि क्रेडिट मॉनिटरिंग जो आहे, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण कॉर्पोरेट बँकांचा असलेला क्लास ऑफ द बॉरोवर आणि प्रायव्हेट बँका किंवा नॅशनल बँकांचा असलेला क्लास ऑफ द बॉरोवर याच्यामध्ये ते खूप तफावत फरक. आहे. सो वी हॅव टू टेक अ लीड इन दॅट टँडम टू एज्युकेट माय बॉरोवर. हे करावं लागेल, कारण मला माझा बॉरोवर टिकवायचा आहे. खरं त्याला त्याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि हे महत्त्व कळत असताना त्याला जर कळलं, तर मला वाटतं येणाऱ्या पुढच्या जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये कंप्लायन्स पार्ट जो आहे, हा सर्वात महत्त्वाचा मिटिगेट व्हायला मदत होऊ शकेल.